सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। वकील राकेश किशोर यांनी भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्या बेंचजवळ जाऊन गोंधळ घातला। दरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हा प्रयत्न हाणून पाडलेला आहे। या प्रकरणामध्ये वकील राकेश किशोर यांना पोलिसांनी आता ताब्यातही घेतलेला आहे। सुप्रीम कोर्टामध्ये मात्र या घटनेनं खळबळ माजलेली आहे। तर सर्वांनी शांतता राखण्याचं आवाहन भूषण गवई यांचे बंधू डॉक्टर राजेंद्र गवई यांनी केलेलं आहे। या घटनेचा आता सर्वांनीच निषेध व्यक्त केलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेबांवर तिवारी नामक एका विकृत वकिलाने जो जोड्याने हल्ला करण्याचा प्रयत्न कोर्टामध्येच केला, ती घटना अत्यंत निंदनीय आहे। त्या घटनेचा निषेध करावा तितका कमी आहे। या विकृत तिवारीची सनद रद्द व्हावी, त्याच्यावर देशद्रोहासारखा गुन्हा बार असोसिएशनच्या सर्व वकिलांनी एकत्र येऊन त्यावर घटनापीठापुढे मांडावा, कारण हा भारतीय संविधानाचाच एक प्रकारे अवमान आहे। उच्च न्यायालयात जो बूट मारून फेकण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार झाला तो अत्यंत निंदनीय अशा स्वरूपाचा आहे। जस्टिस भूषण गवई हे भारताचे सरन्यायाधीश आहेत आणि त्यांच्यावरच बूट उगारण्याचा प्रयत्न करणारा जो माणूस आहे, त्यांनी कोर्टातून त्याला बाहेर काढताना ज्या घोषणा दिल्या की सनातन धर्माच्या संदर्भात किंवा आमच्या धर्माच्या संदर्भात असं वक्तव्य केलेलं चालणार नाही, याच्यातून एक अरेरावी आपल्याला दिसते, एक मगरुरी आपल्याला दिसते, गुंडगिरी आपल्याला दिसते। ऑनरेबल सीबीआय यांच्यावरती हल्ला झालेला आहे। हा भ्याड हल्ला आहे। मानसिकदृष्ट्या संतुलन बिघडलेल्या एका बुजदीर व्यक्तीचा हल्ला वाटतो। पूर्ण भारतामध्ये देशामध्ये टेन्स वातावरण आहे, परंतु फुले शाहू आंबेडकर विचाराच्या सर्व अनुयायांना मी सांगतो की कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे। आपण बाबासाहेब आंबेडकरांचे पाईक आहोत। बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे, संविधानाच्या मार्गाने जायचं आहे। शांतता राखा।